हा एवढा मोठा मुळ्यांचा ढीग आहे मित्रांनो, आणि हा का शक्य झाला आम्हाला, तर आम्ही इरिगेशन प्रॉपर केलं होतं. खूप सारे कमेंट मला येत आहेत की संतोष भाऊ तुम्ही माणिक चमनची बाग का काढली, तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. हे बघा, जे झाडं होती ते प्लांटिंग मटेरियल म्हणजे हे जे झाड आहे हे झाड मला चुकीचं भेटलं होतं. ज्या नर्सरीतून मी आणलेलं होतं तिथून जे आहे ते असं कॉइलिंग झालेलं होतं हे बघा खाली. आणि मला सुरुवातीला ह्या बऱ्याच गोष्टी अशा माहित नव्हत्या 3 वर्षापूर्वी, की झाड कसं पाहिजे, रूट स्टॉक कोणतं लावायला पाहिजे, व्हरायटी कशी पाहिजे. तर खूप मी R&D बरंच केलं, पेपरवरती करून बघितलं 2 वर्ष. मला कळालं की मूळ कारण जे आहे ते माझं झाडच व्यवस्थित नाही. हे बघा कॉइलिंग. त्यानंतर जे ग्राफ्टिंग होतं त्या ग्राफ्टिंग मध्ये ब्लॉकेज होतं, तेही आम्ही चेक केलं. ग्राफ्टिंग असून ते असून वरती जे आम्ही वलांडा केला होता तोही चांगला या वर्षी फुटला नव्हता. अशी बरेच कारणे होती आणि ओव्हरऑल हे झाड चांगलं नव्हतं. म्हणून मी डिसिजन घेतलं की झाड पूर्ण काढूया. झाड पूर्ण काढलं. हे पाठीमागे 1.5 एकराचा प्लॉट आहे. इथं आता रिपिंग करून पोल्सन हे रूट स्टॉक मी इथं लावत आणि त्याच्यावरती कलर व्हरायटीचं ग्राफ्टिंग करणार आहे. तर आता पहिल्यांदा पोल्सन लावणार, नंतर ग्राफ्टिंग करणार सप्टेंबर मध्ये, आणि त्यानंतर मग ते फळावर येणार. आता 2 वर्ष आणखीन जाणार मित्रांनो. तर ह्या ज्या माझ्याकडून चुका झालेल्या आहेत ह्या तुमच्याकडून होऊ नयेत यासाठी मी रील करत आहे. आवडला असेल तर शेअर करा, खूप सारं फॉलो करायला विसरू नका.